नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये दादांची उणीव भासते, निश्चित भासते. दादा असते तर त्यांनीच अर्थसंकल्प मांडला असता. पण या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाचं राजकारण, एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. ते म्हणजे काय, तर सध्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये किंवा विरोधकच शिल्लकच ठेवला नाही तर ते असणार कुठून? आता त्यांच्या जागाच कमी आल्यानंतर, तिथं सगळी वाटोळच झाल्यानंतर आता तिथं कुठून जागा येणार आणि कुठून आणायचा तो? बरं, विरोधी पक्ष नेता नाही किंवा तिथं विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये नाहीत, याचा अर्थ काय अर्थसंकल्पीय अधिवेशन करायचं नाही? महाराष्ट्राला सांगायचं नाही की नक्की काय आहे काय नाहीये? या वर्षाचा लेखाजोखा काय महाराष्ट्रासमोर मांडायचा नाही? म्हणजे तुमच्या एखाद्या कोणी तो नेता बिता याच्यामुळे थांबवायचं? संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की हा लोकशाहीचा मोठा अहंकार आहे आणि नको तसल्या गोष्टी ते बरळतायत. हे संजय राऊत दिल्लीमध्ये जेव्हा ते एआयचं सगळं मोठं सबमिशन होतं, तिथं सगळा मोठा तो कार्यक्रम होतो, त्याच्यामध्ये जेव्हा काँग्रेसची काही हरामखोर लोक उघडी नागडी होऊन नाचतात संपूर्ण जगाच्या समोर, संपूर्ण जगात मोठी मोठी दिग्गज लोक, नेते मंडळी, तिथले इंजिनियर्स असतील, तिथले सायंटिस्ट असतील, एआय वरती काम करणारी सगळी लोक असतील, त्या दिल्लीमध्ये तिथं असताना त्यांच्या समोर ही 10-15 काही ते काँग्रेसची लोक नाचतात कपडे काढून. हा आपल्या देशाचा सगळ्यात मोठा अपमान आहे. त्याच्यावरती ना संजय राऊत कधी बोलणार, त्याच्यावरती ना ठाकरे बंधू कधी दोघंही आता तर बोलतच नाहीत ते, म्हणजे त्यांचं काही समजतच नाही त्यांना आजूबाजूला काय चालू आहे ते. बोला ना, प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया येऊ द्या तुमच्या. लोक त्यावेळेला तुम्हाला बघतील, त्यावेळेला लोकांना समजेल. काही नाही, कोणी बोलणार नाही, कोणीही काहीही बोलत नाही. देशातल्या अनेक विरोधकांनी किंवा त्यांच्या त्या इंडिया अलायन्समध्ये बसलेले अनेक मोठे विरोधी पक्ष यांनी देखील या घटनेचा जाहीर निषेध केलाय. पण आमच्या महाराष्ट्रातून एकदम चुप्पी आहेत, शांत आहेत, एकदम शांत. टिपू सुलतानचा एवढा राडा झाला, एवढ्या सगळ्या गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, त्यावेळेला यांची कोणाचीही वाचा फुटली नाही किंवा कोणाची वाचा फुटू शकत नाही. हे आमच्या महाराष्ट्रातले विरोधक आहेत. वाचा फुटते. पण एक गोष्ट मला समजत नाहीये की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो तेव्हा ही लोक पक्षाची विचारधारा कशी काय मानू शकतात, कशी काय ती पक्षाच्या विचारधारेनेच फक्त चालू शकतात? याचा अर्थ त्यांना शिवाजी महाराजांचं, आपल्या प्रतीकांचं काहीही घेणं देणं नाहीये. दिल्लीमध्ये जो काही एआयच्या त्या संमेलनामध्ये जो काही राडा झाला, त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी जे काही रौद्ररूप दाखवलं आणि ते एका एका देशाच्या पंतप्रधानाला वाटणं साहजिक आहे, तो राग येणं साहजिक आहे. कारण तशी घटना तिथं घडली. नरेंद्र मोदींना माहिती आहे की मी बाहेरच्या जगातल्या देशांसोबत फिरतोय, हात मिळवतोय, सांगतोय की माझा देश असा आहे, तसा आहे, हे आहे, ते आहे, आणि ही सगळी लोक घाणेरडी, ही लोक तिथे जाऊन कपडे काढून नंगा नाच करतात. काय प्रतिमा राहिली भारत देशाची या सगळ्या लोकांसमोर? का नाही यांच्यावरती रागवायचं? हे आहेतच, हे असेच आहेत. 60 वर्षामध्ये या काँग्रेसने या देशाला धुळीतच मिळवला, मातीतच घातला. 60 वर्षामध्ये वाटोळ केलं या देशाचं. इंग्रजांनी बांधलेल्या इमारतीं, त्यांनी बांधलेल्या सगळ्या गोष्टींना रंग भासून कार्यालय उघडणारी ही लोक हे सांगतात की आमच्या 60 वर्षाच्या काँग्रेसच्या काळात आम्ही एवढं केलं आणि तेवढं केलं. काही केलं नाही तुम्ही. तुमचा लेखाजोखा जर वाचायला बसले ना सगळे घोटाळ्यांचा, तर लोकांना समजेल की तुम्ही काय केलं आणि काय नाही केलंय. निदान आज तरी देशाचं भविष्य आहे हा एआय म्हणजे ते संमेलन, जिथं येणाऱ्या पिढ्यांना काहीतरी टेक्नॉलॉजी सोबत जगण्याची संधी मिळते. आणि तुम्ही असले नंगानाच करून काय दाखवायचंय? काय दाखवायचंय तुम्हाला? या असल्या मनोवृत्तीविषयी जरा या विरोधकांनी बोलावं इथल्या, की नक्की हे योग्य आहे अयोग्य आहे याचा जरा एकदा उजळणी याची जरा करावी. कारण नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे रागवले आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या ना, त्या मनापासून सांगितल्या आणि त्यांना तो राग येणं साहजिकच होतं. आणि याच्यापेक्षा मला असं वाटतं जास्त राग यायला पाहिजे होता. कारण हे माकड चाळे असले आपल्या देशाची प्रतिमा खराब करतात. ह्या काँग्रेस ही यांची विचारसरणीच असली घाणेरडी आहे. हा काँग्रेस नावाचा पक्ष जोपर्यंत त्या देशातून हद्दपार होत नाही ना, तोपर्यंत या देशाला सुगीचे दिवस येणार नाहीत. नाही येणार. कारण यांची विचारसरणी अगदी नको तसली आहे. यांची विचारसरणी म्हणजे यांच्या जोपर्यंत हातात आहे ना, तोपर्यंत हे अगदी गोडी गुलाबीने राहतील. आणि ज्यावेळेला यांच्या हातातून सगळं निघून जाईल, त्यावेळेला मग असा जळफळाट आणि तळतळाट यांचा होतो की मग हे कोणत्याही थराला जातील. अशी ही सगळी लोक आहेत. टिपू सुलतानचं नाव घेतलं ते हर्षवर्धन सकपाळने, त्याच्यानंतर ही काँग्रेस आंदोलनं करतात. कशासाठी? त्याला वाचवण्यासाठी, त्याचं कसं योग्य आहे हे सांगण्यासाठी. अरे लाजा वाटू दे जरा, लाजा तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो आणि बांडगुळानं तुम्ही पक्ष करून त्या सगळ्या गोष्टीला समर्थन करता. जरा जनाची नाही मनाची थोडीशी ठेवा. तुम्ही कुठल्या मातीत जन्मलाय, तुम्ही कुठं राहता, कुठं काय करता, याचं जरा भान असू द्या तुम्हाला. तुमचा पक्ष आणि तुमची ती गेली विचारधारा खड्ड्यात, पण त्या विचारधारेसाठी तुमच्या पक्षासाठी तुम्ही इथल्या प्रतिकांना काहीही करत बसाल ना, ते आम्ही जनता म्हणून आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही नसलात म्हणून काय फरक नाही पडत. या सगळ्या घटनेवरती विरोधक काय बोलणार आहेत की नाही, त्यांचं काय तोंड उघडणार आहे की नाही,
जे दिल्लीमध्ये घडलं, जो काही नंगा नाच तिथं करून दाखवला, ते संजय राऊत सांगतात की महाराष्ट्रात ते लोकशाही अहंकाराची लोकशाही आहे, असं कधी घडलं नव्हतं. अरे नाहीच घडणार, असं कधी घडलंच नव्हतं. तुम्ही निवडूनच आला नाहीत, लोकांनी तुम्हाला संधीच दिली नाही. तुम्ही बसला ईव्हीएम करत, फक्त तुमचं त्यातच सगळं गेलं. आणि याच्या पुढे देखील तुम्ही येऊ शकत नाही, येऊच शकत नाही तुम्ही. का? कारण तुमचं कामच तसं आहे. लोकांना आता समजू लागलंय की ही लोक नक्की काय आहे, त्यांचे चेहरे काय, त्यांचं काम काय, यांच्या मागे नक्की कोण आहेत, यांना आता नक्की कोण, कुठलं मतदान होतंय, हे सगळं लोकांना समजलंय. सगळं लोकांना अगदी व्यवस्थित समजलं. त्यामुळे तुमची जागा लोक बरोबर दाखवून देतात आणि इथून पुढे देखील दाखवून देतील. आणि जे काही काँग्रेसनं तो नंगा नाच केलाय ना, हा देश कधी विसरणार नाही. हा देश ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवेल की बाहेरच्या जगासमोर आपल्या देशाची प्रतिमा यांनी काय म्हणून ठेवली. हे काय नरेंद्र मोदी काय स्वतःचा काही घोटाळा करत नव्हते त्या AI मधून. त्या भारताच्या भविष्यासाठी, या भारतातल्या तरुणांच्या भविष्यासाठी म्हणून ते किती महत्त्वाचं आहे आणि किती महत्त्वाचं होतं, याचा जरा एकदा विचार करा. तुमची पोरं बाळं शिकणार आहेत. आज जमाना बदलला आहे, टेक्नॉलॉजी आली आहे. आज जे काही म्हणाल ते एका सेकंदामध्ये तुमच्या हातामध्ये तयार होतंय, फोनामध्ये तयार होतंय. ती टेक्नॉलॉजी आपल्याला आपल्या देशामध्ये, जर अमेरिकेमध्ये एखादी गोष्ट येत असेल तर ती आपल्याकडे 2 वर्षांनी यायची. आता अशी परिस्थिती निर्माण झाली की अमेरिकेमध्ये आली की त्याच दिवशी आपल्याकडे देखील येते. हे जे अंतर आणि हा जो वेळ कमी झालाय ना, तो AI-मुळे झालाय आणि इथून पुढे अजूनही तो कमी होईल. किंबहुना आता सगळ्यात आधी देशात, आपल्या भारत देशात येईल आणि मग बाकीच्या जगामध्ये जाईल, अशी परिस्थिती असताना हे काँग्रेसवाली ही बांडगुळं काही, त्यांना बरोबर जनतेने लाथाडलंय, फटके टाकलेत त्यांच्यावरती. त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली की तुमची लायकी नक्की काय आहे, लाथा खायची तुमची लायकी आहे ती या लोकांना सर्वांना जनतेने, भारतीय जनतेने दाखवून दिली आहे.